कधी वाटलंय का तुम्हाला, की आयुष्य खूप अवघड झालंय? प्रत्येक दिशेला धावपळ, स्पर्धा, तणाव, नोकरी असो वा व्यवसाय, शिक्षण असो वा नातेसंबंध, आपल्या मनात नेहमी एक वादळ सुरू असतं. पण मित्रांनो, जो माणूस आपल्या मनात शांतता ठेवायला शिकतो, तोच खरं यश मिळवतो. एक गाव होतं. त्या गावात आदित्य नावाचा एक मुलगा राहत होता. हुशार होता, मेहनती होता, पण खूप चिडचिडा. लहानशा गोष्टींवर तो रागवत असे. कोणी त्याला चुकीचं बोललं की त्याचं मन अस्वस्थ व्हायचं. परीक्षेत कमी मार्क आले, मित्राने थोडं टोमणं मारलं, आई-वडिलांनी थोडं रागवलं की तो दिवसेंदिवस निराश होत गेला. त्याच्या मनात नेहमी वादळ चालू असे, मी का नाही जिंकत? लोक माझ्याबद्दल असं का बोलतात? माझंच नशीब असं का? एका दिवशी गावात एक साधू आले. गावकरी सगळे त्यांना भेटायला गेले. आदित्य पण गेला. त्याने साधूंना विचारलं, गुरुजी, माझ्या आयुष्यात शांतता नाही, मन नेहमी अस्वस्थ असतं, मी कसं जिंकू? साधू हसले आणि म्हणाले, बाला, तुला माहित आहे का, समुद्र कितीही प्रचंड असला त्याचं पाणी आतून शांत असतं. फक्त वरती लाटा असतात. तसंच तुझं मनही आहे. जर तू बाहेरच्या परिस्थितीकडे जास्त लक्ष दिलंस तर तू कायम अस्वस्थ राहशील, पण जर तू मन आतून शांत ठेवायला शिकलास तर बाहेरचं वादळ तुला कधीच हरवू शकणार नाही. त्या दिवसांपासून आदित्यने ठरवलं, मी मन शांत ठेवणार. तो रोज सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढू लागला. ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार, हळूहळू त्याच्यात बदल दिसू लागला. पूर्वी तो लगेच चिडायचा, आता तो हसून माफ करायचा. पूर्वी अपयश आलं की रडायचा, आता तो शिकून पुन्हा उभा राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आलं. लोक त्याच्याकडे पाहून म्हणू लागले, आदित्य, तू आधीपेक्षा खूप बदललायस. तुझ्यात शांतता आहे, शक्ती आहे. काही वर्षांनी आदित्य मोठा अधिकारी झाला. पण त्याला जेव्हा कोणी विचारायचं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो फक्त एकच वाक्य बोलायचा, तुमचे मन शांत ठेवा, कारण शांत मनातच खरी ताकद असते. मित्रांनो, आयुष्यात संघर्ष नेहमी येतील. कधी लोक तुमच्यावर टीका करतील, कधी अपयश येईल, कधी विश्वासघात होईल. पण जर तुम्ही त्या सगळ्यातही मन शांत ठेवायला शिकलात, तर कुठलाही वादळ तुमचं नुकसान करू शकणार नाही. लक्षात ठेवा, रागात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, घाईत घेतलेले निर्णय अपयशी होतात, पण शांततेत घेतलेला निर्णय आयुष्य बदलतात. म्हणूनच तुमचे मन शांत ठेवा, यश आपोआप तुमच्या पायाशी येईल.